अरे झोपू देत नाहीत रे. हा हॅलो. हा बोल ग. काय तू आत्ता 500चा रिचार्ज मारलायस? तो झालाय की नाही हे चेक करायला तू मला फोन केलास? अक्कल आहे का ग तुला? झोपलेलो नाही आहे 36 तास. हे कारण आहे फोन करायला. नको करूस फोन. तुम्ही बायका अशा का वागता यार? माहेरी गेलीस तर निवांतपणे राहा ना तिकडे. ठेव फोन आता, नको करूस, मला झोपायचंय. हा, पुढचे 10 दिवस तुझा माझा काही संबंध नाही. तिथे राहा. झोपायचं मला आता. ठेव चल. रिचार्ज झालं की नाही? चल चल चल. यार 1000 वेळा सांगितलं ना तुला. अरे आता कोण आलं नाही काय नाही. आजच यायचं होतं सगळ्यांना. अरे झोप दे. आला रे. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. नमस्कार. आला का लयच उशीर केला का दार उघडायला? काय बुंगळे होतात काय? कसं विचारताय हो? असं सांगा. हे हो काय कामात होतात का, झोपला होतात का, असं विचारा ना. राहिलं. नमस्कार. हा नमस्कार. माने अरे. G703 ओळखलं का नाही? हा मस्त. इथं तुमच्या समोरच्या घरात राहायला आलो इथं. हा. काय लगा आठवडा झाला आलो इथं. तुम्ही म्हणजे लगा दिसायलाच मागा ना अजिबातच. दारावरची नेमप्लेट आहे का मी 24 तास दिसायला? नाही की नाही? नाही. लवकर सांगा काय काय. एक इमर्जन्सी आली आहे भाऊजी. माझा भाऊ लय सिरियस आहे. हा विचारा का का आजारी आहे ना म्हणून सिरियस आहे. आजारी आहे म्हणून सिरियस आहे? हा अरे बापरे. त्याला टाकला हॉस्पिटलमध्ये. अहो फोडणी टाकल्यासारखं काय सांगताय हो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असं सांगा. हा म्हणजे लय अर्जंट मध्ये आम्हाला साताऱ्याला जायला लागतंय. हा मग जा. विचारा का का आजारी आहे सांगितलं की आत्ताच. तुमचं लगा लक्षच नाही बरं का आमच्याकडे अजिबात. झोपेत आहे मला लक्षात तेवढं नाही झालं. Sorry. तसं नाही भाऊजी, मग यांचे बाबा आहेत की नाही, मग माझ्या सासरी बुवा ते गेले तर बाहेर. बाहेर गे. ते सकाळच्याला येणार आहेत. आमच्याकडे चावी पण एकच आहे हो. हा म्हणजे तशा होत्या 2 पण आत्ता एकच आहे. विचार का त्याचं उत्तर दिलंय का याआधी तुम्ही? नाही तिला नाही तीच सांगतोय मी. हा. हिने ह्या बिनीने घालवली एक चावी. हा. हिच्या जुनं हाताला लागा भोकच आहे. हिच्या हातात टिकतच नाही काय. गप्प बसा की. काय ग बसा. एक चावी हरवली तर एवढा बोलताय होय? अहो सारख्या चाव्या त्या दिवशी तुम्हाला सांगतो चावी तशीच ठेवली आणि कुलूप हरवले. आता चावी कशात घालू? अपेक्षाच धरू नका माझ्याकडून काही. मुद्द्याचं बोला. मग काय मला झोप आली. मी नाही पटापट- तीच सांगते म्हणजे चावीच ठेवायला आलो होती तुमच्याकडे. मग काय द्या ना. आमचं म्हातारी येईल कवा पण ती उगं बाहेर अडकल ना म्हणून चावी ठेवायची. घ्या, चावी द्या. तुमच्याकडे चावी चावी द्यायची होती. हा. चावी ठेवा बरं का सांभाळून. हा? येऊ का मग हो. तेवढी द्या आमच्या म्हाताऱ्याला. हा आता निवांत मध्ये झोपा. काय काळजी नाही आता. हा चला थँक्यू निघा बरं का ना. भाऊजी. हा चला निघा ना. सॉरी भाऊजी. येऊ का मग चला. दार. चला लवकर तिकडे जायचं. गाडी मग गावा ना परत मग चला. अरे यार हे. हाय. तेव्हाच बोलायचं होतं. अरे यार हे सारखं बोल होते कळत नाही मला यार. काय आता? नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार. भाऊजी 2 मिनिटं चावी देता का? 2 मिनिट पाहिजे. आता तुम्हीच दिलीत ना चावी मला. सॉरी पण 2 मिनिटं द्या ना भाऊजी. लय घाई हो. यार ते- जरा 2 मिनिटं पाहिजे होती. काय झालं हित्त मी आता खाली गेलो जिन्यात पुसली ही बोंगाडी दरवेळेस काहीतरी विसरते माहितीये का? कसं बोलताय हो? बोंगाडी- भावल्यागत करायचं तुम्हाला आत्ता इथं जिन्यात गेलो आणि मला काय म्हणती या विचारा की काय म्हणती. मला नाही विचारायचं. तुम्हाला सांगायचं नसेल नका सांगू. माझं होऊ दे नुकसान का व्हायचं. नाही सांगायला चालू येऊ परत तसं नाही. अरे होय भाऊ. विचारू नका बरं का. नाही सांगायला चालू काय झालंय ऐका की हिथं आत्ता जिन्यात गेलो तिथं मला सांगते या लगा माझ्या लक्षातच नाही लगा ती पाण्याचा नळ चालू आहे का बंद आहे म्हणून. हा. आणि दूध बी राहिलंय वर दूध फाटल. इथे ना जागरणामुळे माझी झोप नाही झालीये. काय तुम्ही माझी झोप नाही झाली हो.
करा ना काय ते काय करायचं आता मी काय करू सांगा. नाही, नाही, चावी चावी पाहिजे. द्या ना भाऊजी चाल. लगेच पटकन मी बघून येते नळ चालू राहिला तर मग भाऊजी केवढ्याला पडेल हा, जा, जा. आले जाऊन जा, लगेच बघ बसून जा की पाटा जाते तर बाबाला जा म्हणले जा लवकर अरे जाते तर जा लवकर मी तर ह्यासनी जागवत ठेवतो बसू ना मग बाकी कसं काय ओय, हं? कसं काय कसं काय म्हणलं काय म्हणाला सॉरी काय म्हणालात. नाही म्हणलं कसं काय हा हा छान छान छान. हा चांगलाय चांगलाय बायको तुमची आहे बायको आहे नाही दिसन झाली कुठे गेली माहेरी गेली आहे. कायमची कायमची कशाला जाईल हो? बायको कायमची कशाला जाईल. नाही. हे आहे मावस भाऊ आहे तिच्या हे मला ना जाम असतं सगळं एक्सप्लेन करून सांगायचं. गेली 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 ती कामाला गेली आहे तिच्या. तुम्ही त्यांना बघा ना बराच वेळ झाला बघा ना जरा त्यांना हो. बोलवा ना वहिनी ना जरा मला झोपायचं आहे हो. चेतो काय कोळंबी विकताय का एवढं मोठं नाही. नाही. बरं इथून ज्याला बोलवतंय त्याला बोलवण्यासाठी एवढं करून करताय. किती जवळ गेलात त्याच्या मला सांगा. आवाज उगीच आपलं काहीतरी बोलवा ना लवकर तिला लवकर बोलवा. नाही बोलू चेतो अरे नका करू हे. आले 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 येतील सगळे आजूबाजू. नाही, अहो, मग दुपाराचं झोपूच नाही माणसांनी सवय लावली पाहिजे बॉडीला दुपाराचं झोपायचं नाही गावा बिंडोक असतात झोपणारे बिंडोक असतात. अरे चाल भाजी चालू घ्या घ्या घ्या, ठेवा. नळ तर बंदच केलता मी आणि टोप पण झाकून फ्रीज मध्ये ठेवला होता उगाच मला टेन्शन आलेलं आहे. कसं काय शक्य आहे खोटं वाटतंय होय मग जा बघून या भाजी चावी द्या नाही नाही राहू दे बरोबर आहे माझा विश्वास आहे बघून आलो माझा विश्वास आहे. माझा ही जाऊन आहे ना नाही नाही, माझा विश्वास निघायचा. ओके चला चला जाऊ चला असू दे आता जा. तेवढं बघा Thank you बरं का. आता सारखं सारखं नाही, येऊ आता- नका. आता निवांत झोपायचं. झालंय ना आता आता काय ही चावी तुमच्या ह्याला द्यायची आहे. चला चला आता टेन्शन या, नाही हा. आता एकदम येतोय आता काय निवांत- 36 तास झोपलेलो नाहीये नाही. समजून घ्या एक माणुसकी म्हणून तुम्हाला सांगतोय मी सुद्धा झोपलेलो नाही 36 तास. पण काय बायको माहेराला गेली मग एवढं कसं चला करणार? निघा या चला. चला ना आता बस पकडायची तर तुम्ही पण इथं टाइमपास करताय ना चला एक नाही मला लई टेन्शन आलं पटकन बोल बोल परत भुंगळ झालं वाटतं गा बसा की तुम्ही यार कोण आहे रे सारखं आज मारायला सगळे येत आहे. अरे काय आहे तुमचं अरे भाऊजी, काय भाऊजी, चाललंय मला हे कळत नाही काय आहे भाऊजी सॉरी सॉरी पण ऐका एक लयच गोंधळ म्हणजे तुम्हाला सांगायचंच राहिलं भाऊजी आमचे बाबा आहेत की नाही पोटाचा लय त्रास आहे त्यांना हा, त्रास होतो तो. ते काय मी टमाट्याची भाजी गेली जी वट्यावर ठेवली आहे हा. त्यातल्या टमाट्यातल्या बिया काढायच्या राहिल्यात हो हा विचार का काय राहिला बिया काढायच्या मला बियांसकडेच टमाट्याची भाजी आवडते मला काय झालं सांगताय चिडू नका किती तास झोपलेला नाही. भाऊजी चिडू नका तुम्हाला त्रास होतोय तसा आमच्या बाबांना बी त्रास होईल ना मग म्हणून त्यांना भाऊजी त्यांना म्हणा ती भाजी खाऊ नका हा. जी बाहेर ठेवली ना डायनिंग टेबलवर त्यातल्या बिया काढलेल्या आहे ती हा. पण मसाल्याचा हात जरा जास्त गेलाय हो त्याच्यात पण त्यांना म्हणा भाऊजी भाऊजी त्यांना म्हणा ती पण भाजी खाऊ नका हा, नको. फ्रीज मध्ये एक ठेवलेली आहे की नाही त्यातल्या बिया पण काढलेल्या आहे ती आणि मसाला पण बरोबर आहे ती ए, भाऊजी ऐकताय ना भाऊजी ऐका ती फ्रीज मधली नाही पण त्याला 3 दिवस झालेत हो परवाची आहे बाबांना कळायचं नाही ती खराब झाली असेल तर तशीच टमाट्याची पोटात- भाजी खराब होती लगेच हा. त्यासनी कळायचं नाही त्याच्या पोटाला त्रास होईल हो त्यांना त्यांना सांगा फक्त ऐका- अरे, ऐकतोय रे, ऐका बोला. ना. हो. त्यांना सांगा ती टमाट्याची भाजी खाऊ नका हा भाऊजी मला ऐकताय ना? कळतंय का तुम्ही काय बोलताय ते तुमच्या घरात 3 दिवस टमाटाची भाजी करतात टमाट्याची ह्यासनी लय आवडते ना म्हणून तुम्ही खाऊन बघा ही जी आजची कवा टमाट्याची भाजी हाय ना बोट चाटत बसाल जा की वाटीभर घेऊन ये की, जा. अरे नको दे वाटीवर नका इकडे बघा तुम्ही. अरे इकडे या, वहिनी इकडे या. नका सांगू माझा विश्वास आहे त्यांच्यावर टमाट्याची भाजी आता आणतात टमाटे टमाटे किटले माझे कांते टमाटे टमाटे ऐकून
टोमॅटो म्हणतात, टोमॅटो त्याला. टमाटे टमाटे म्हणतात. एकूण काय आहे, तुमचा म्हातारा आला की त्याला त्या तिन्ही भाज्या खायला द्यायच्या नाही हे नाही. सांगायचं. हा, सांगायचं तेवढं. त्यांना करतो म्हणा- मी, निघा. नाही टमाटाची भाजी म्हणा खाऊ नका, पण ते दही ठेवले की नाही फ्रीज मध्ये त्याच्यावर चपाती खा म्हणा. हा, पण ते वरती आहे की नाही ठेवलेलं ते परवाचं आहे, आंबाट झाला असेल लय. आंबाट. खाली ठेवलंय की नाही ते नवीन लावलेलं आहे, ते खा म्हणा चपाती बरोबर भाऊजी. तर म्हाताऱ्याला ना मांडीवर बसवतो आणि भरवतो त्याला. आता मी एवढंच करायचं बाकी राहिलं. मी काय करणार नाही. आता टाळकं सटकलंय माझं. सगळी झोप घालवलीत माझी तुम्ही. तुम्ही फोन करा ना तुमच्या म्हाताऱ्याला डायरेक्ट. नाही मी मस्त फोन करीन हो, पण म्हाताऱ्याच्या लक्षात पण राहायला पाहिजे ना. अरे मग खाऊ दे ना टंबाटा त्याला. बसू दे 1 तास तिकडे टॉयलेट मध्ये. तसं कसं बाप आहे हो माझा, असं करून चालेल का? मला सांगा. ऐका की तुम्ही सांगा की म्हातारा हिथं आलं का नाही तुम्ही सांगा, ती विसरणार तरी पण ती टमाट्याचीच भाजी खाणार. लावता का पैसे? 500ची लावा. म्हणजे म्हातारा तुमचा, हा टंबाटा तुमचा, हा. मरायला 500 रुपये माझे कशाला जायचं? पैसे लावतो. गप्पा बसा जरा सांगून. झालं तुमचं काम झालं. हा नाही तेवढं सांग. मी काय करायचं तुम्हाला सांगा. नाही म्हाताऱ्याला फक्त सांगायचं की टमाट्याची भाजी खाऊ नको म्हणून. सांगतो. हा दही खा म्हणा, दही दही हा, हे हा, खा हा, म्हणून, हा. काय काय खा दही दही सांगतो ग, सांगतो. हा चला चला. झालंय तुमचं. सॉरी बर का. हा चला चला. तेवढं बाबांशी सांगा होय म्हणजे. होय ऐका, आता तुम्ही निवांत झोपायचं. होय झोपतो आता ना. काय टेन्शन नाही अजिबात. आता चला बस पकडायची चला, या. थँक्यू बर का भाऊ. ओ रे निघा सर. चला ओ काय काय. चल पडा चल चल. आता लगेच भोंगळ होते वाटते. गप्पा की तुम्ही तेच 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 चाललंय. लय उशीर करते दरवाजा उघडायचं. नमस्कार. ओळखलं का? हाय. नमस्कार. बोला. नाही, काय नाही काय झालं अहो, आत्ता इथं जिन्यातनं खाली उतरत होतो. हिचा भाऊ बी लय बेन आहे तुम्हाला सांगतो. आत्ता फोन करून सांगतोय की नाही माझी तब्येत व्यवस्थित आहे, काही येऊ नका म्हणून आलो चावी घ्यायला. एकदम ठणठणीत. जायची गरजच नाही आता. म्हणजे ह्या सगळ्याची काही गरजच नव्हती. अजिबात काय नाही. बुचडा द्या चावीचा. चावीचा बुचडा द्या. आणि ऐका थांबा थांबा ऐका ऐका आमचं म्हातारा तरी पण येईल, त्याला मी फोनवर सांगितलेलं आहे. कळलं का? आम्ही निघालोय, चावी समोर ठेवलेली आहे. म्हातारा इथं येईल, त्याला सांगा आम्ही आतमध्ये हाय म्हणून. कळलं का? तुम्ही त्याला फोन करा ना पण की इथे चावी नाहीये म्हणून. मी हे नाही सुधारणार तुम्हाला. चालेल. आता तुम्हाला दाखवतो झोपमोड झाल्यावर काय होतं ते एकेकाला. मला सांग. धमाकेदार परफॉर्मन्स ॲज युजल दादा. खूप मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात. सई. कडक परफॉर्मन्स. मी आज नेहमीप्रमाणे तुमच्या क्वालिटीज इथे सांगत बसत नाही, पण मला एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की आपण परदेशी जे शो करतोय तिथे 800, 1000, 1200 अशी कपॅसिटी असलेले थिएटर्स ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फुल होत आहेत असं मी ऐकलं आहे. आणि हे ऐकून मला खूप आनंद होतो आहे. मला असं म्हणायचं आहे की सक्सेस मिळवणं कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, पण ते टिकवणं खूप अवघड असतं. आणि ते आपण टिकवण्याचं काम खूप छान करतोय. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की अशीच दिवसेंदिवस मिळणारं यश पचवायची शक्ती आणि त्याच्यातून मिळालेली उमेद ही आमच्या बरोबर कायम राहू दे. प्रसाद दा. म्हणजे मला एखादा परफॉर्मन्स करायचा आहे तर माझी झोप उडते हे मी समजू शकतो, पण एखाद्याच्या परफॉर्मन्समुळे पण झोप उडते हे मी आज पहिल्यांदा अनुभव. सगळ्यांचंच काम उत्तम होतं. अफलातून परफॉर्मन्स. मंडळी, नाठाळ सासूच्या धाकात खट्याळ सुनांना व्हॅलेंटाईन डे साजरा करता येईल का? चला बघूया आज त्यांच्या घरात काय घडतंय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. झालं
का तुझं पटपट चल नाही तर तुला आई माहिती आहेत ना कशा आहेत लगेच मोडा घालतील. चला लवकर फोन घ्या. सगळं घेतलं? अरे आईंचा फोन आहे माझा, मी टाकलाय माझ्या बॅगेमध्ये. चल लवकर. काय ग बाया हा सूर्य थोबाड उचकटून बसलेला असतो माणसांचा जीव घ्यायला. ऐक ऐक अय ना मे अगं पायऱ्या चढू चढू पाय तू खायला लागलं का पार. अगं पाणी आण झपट. आलात का तुम्ही? का आलात तुम्ही? काय आलात का तुम्ही असंच विचारायचं होतं आई तिला. ओळखते मी तुला. आई काय भजन कसं झालं? चांगलं झालं का? मग लय जमलं असाल तुम्ही ऐकून ऐकून भजन. हात पिटून पिटून हात दुखले असतील. हा आई थोडं वाईच पाणी प्या हा आणि आराम करा. आम्ही उलसाक जाऊन येतो. कुठं चाललंय? कुठं नाही. पाय मोकळे करायला जाऊन येतो आई. का हे तर उड्या मारून दमायला लागले बाई पाय तुझे. पिशेत काय लपवलंय? पिशेत काय लपवलंय? दाखव लोक. कचरा टाकायचंय. बघू ये दाखव मला. बघू येत आई वास येतोय बघू कचरा आणि आहे. इथं. जाऊ दे नाही काय ना तुम्हाला. बघू म्हटलं ना. अहो उलटे होत. आणि इथं दाखव. आग चांगला कचरा आहे का? सजवलेला कचरा फेकायला चालली होय. गिफ्ट घेऊन कुठं चाललंय? आयर बियर आहे का काय? कुणाच्या लग्नाला चाललंय होय? अहो लग्न नाही आई. मग ते आज व्हॅलेंटाईन डे आहे ना त्याच्यासाठी चाललं. काय डे आहे? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आई. प्रेम प्रेमाचं. आजच्या दिवशीच तर तुमच्या मुलांनी मला प्रपोज केलं होतं. या, म्हणजे आजच्या दिवशी माझ्या पोराचं नशीब फुटलं होतं व्हय. आई कसं बोलताय हो आई? आज प्रेमाचा दिवस आहे की मला आज तरी तुम्ही नीट बोलायला पाहिजे. मग ह्या प्रेमाच्या दिवशी आहे ना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम असं व्यक्त करायचं असतं, एकमेकांना बोलून दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आज आम्ही पण आमचं प्रेम बोलून दाखवायला चाललोय. कुणाला? आणि माझ्या पोरांचं काय होणार मग? आई ओ त्यांनाच भेटायला चाललोय आम्ही. मग आणि हे गिफ्ट आम्ही त्यांच्यासाठीच घेतलंय. त्यांनी पण घेतलं असेल आमच्यासाठी गिफ्ट. बाई, त्यांच्यासाठी घेतले व्हय? हो. द्या ना आई, द्या ना, द्या ना. घ्या ग घ्या. तुम्ही त्याच्यासाठी घ्या, ते तुमच्यासाठी घेतील. तिथं सोप्यात बसलेली म्हातारी कुणाला दिसत नाही होय. तिच्यासाठी काय तुकडा बिकडा आणायचं ते नाही कळत होय. स्वतःसाठी घ्या फक्त. आई आऊ रडताय काय? असं काय करतं? तुमच्यासाठी केलं नाही का? मदर्स डेला तुम्हाला दिलं होतं ना आई कार्ड यांनी. आणि दिवाळीला साडी घेतली होती ते. हा मग जे काय घेतलं ते माझ्या पोरांनी घेतलं. तुम्ही काय घेतलं का माझ्यासाठी? आई ऐका ना माझं, आम्हाला करू दे ना सेलिब्रेट आमचा डे. कुठला डे? हाच व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे करा ग तुम्ही करा. तुम्ही तुमचं सेलिब्रेट करा म्हणते काय सांगतात त्या काय डे आई सोडून करा तू. आई त्याचं साधू तुम्हाला नाव घेता येत नाही. तो दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे. आणि आई हा दिवस साजरा करायला ना जोडीदार लागतो. तुमचा जोडीदार कुठे आहे? तुमच्या जोडीदाराचं तिथं उसात जोरदार काम चालू आहे. सांभाळून बोलायचं काय खोटं बोलत आहे का ते? तुमचा जोडीदार आहे ना तो मन का मर्जी आणि दिल का राजा आहे. ऊसात लय जोरात काम चालू आहे त्यांचं. शेती जोरात चालू आहे आई. मग जोडीदार लागतो. ऐका आणि ते जरी आले थोडी तरी तयारी करावी लागते आई. मग तुम्ही काय तयारी केली आहे का कधी? नवरा घरी आला पाहिजे म्हणून बायकोनी कसं नटून तटून बसलं पाहिजे. आई प्रेमाने 2 शब्द बोलले पाहिजे. प्रेमाने नाही बोलत होय आज. आणि ह्याच्यापेक्षा काय नटायचं? एवढं फुल बिल लावलंय एवढीच तर चांगली दिसते मी. आज काय नटायचं? मध टपकलं पाहिजे आई. मध मध साधं एखादं ग्रीटिंग कार्ड तरी दिले का आई कधी तुम्ही? काय दिलंय? ग्रीटिंग Greeting. ग्रीटिंग कार्ड. हा, हे बघा, हे असते. दाखवते तुम्हाला. हे आई ना असं असतंय ग्रीटिंग कार्ड. काय लिहिलंय त्याच्यात? नाही ते नाही दाखवणार. अगं बघू. मी आई नाही आमचं आहे ना ते देते. लवकर आण लवकर आण. का ग काय लिहिलंय ह्याच्यात? मग येते का वाचता? जबरदस्ती मागून घेत. मग वाचून दाखव मला. काय आला तुम्हाला नाही कळणार ते. वाचून दाखव. वाचते वाचते. आय लव्ह यू झब्बू. झब्बू ह्याच्यात काय लिहिलंय? आय लव्ह यू माय गंपू.
झब्बू आणि गप्पू कोण आहेत? कोण आहे म्हणजे माझ्या पोराची तर नाव झब्बू आणि गप्पू नाही आहे. आई असं काय करता? मी त्यांना लाडाने गंपू म्हणते आणि ते मला पंपू म्हणतात. मी यांना लाडाने झब्बू म्हणते आणि ते मला किलवर म्हणतात. नाव ठेवली गप्पू आणि गप्पू असं कुठं नाव ठेवलेली असतात काय? आई? नावाने हाक मारताय बाई पोरांना. आई आई असं काय करता आई? आई सध्याचा ट्रेंड आहे तो. ट्रेंड आहे. आजच्या काळात जगा आई. मी काय म्हणते माहितीये का? ऐका ना, तुम्ही मामांजीना म्हणाल लाडानी काय बंडू किंवा खंडू. अरे कोण बोलते? कस त्याचे नाव असतं ते खंडून बंडू. चांगलंय. तसं नाही म्हणायचं. आई आई काय तुम्ही मामांजीना म्हणा ना लाडानं. काय मुम्मू. काय बाया मुम्मूचं मी नाही म्हणणार असं. असं कुठं म्हणतात वय? अहो, म्हणा ना, तुम्ही म्हणा ना, म्हणा आई ना. म्हणा. आई मी मामांजी तुम्ही वनी बर का. हा हा. काय ग वने? आय लव्ह यू वने. मुम्मू. अरे नाही म्हणत ते. आई परत आय लव्ह यू वने. आई आवडलंय मला बया. आई मामांनी तुम्हाला असं बोलताना ऐकलं ना, अख्खा ट्रॅक्टर भरतील तिथं उसाना लगाव लागेल मुंबईला येतील. आई मस्त मस्त म्हणा ना. आई म्हणा ना. तोंड भारी वाटत. ते गोड आई. आई किती भारी आई तुम्ही वाटतंय. मुम्मूच म्हणा. मुम्मूच म्हणा. फोन करायचा का? फोन. असं कुठं करतात नाही असलं मला काही जमायचं नाही बाय. हे असं आहे आई तुमचं. मला नाही जमणार बोंबलं तिथं आम्हाला पण आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करून देत नाही तर काय. मग आमचं ना आमच्या नवऱ्यांचं तुमच्या नवऱ्यासारखं होईल मामांजींसारखं. ते दोघं पण जाऊन बसतील तिथं ऊसाच्या शेतात. मग आपण तिघी बसू बोंबलत घरात. नाही ते काय. आई तुम्ही जी चूक केली ना ती आम्हाला नाही करायची. हा काय तर काय काय ग मी काय चूक केली? वाटाणा कुठली? मला वाटाणा वळाल्या. मी काय अशी वाटाणा कसा डुलतोय बघ. चेचला पाहिजे वाटाणा. आई काय असं बोलताय करता आई असं? ना. आज तिला कुठला प्राणी नाही सापडला म्हणून तिने एखादा पदार्थ केला तर तुमच्या डोळ्यात फुटलं का? जनावर आहे का वाटाणा म्हणजे? नाही मी बरणीतून पडलेला वाटाणा केला. चेचला पाहिजे तो वाटाणा. वरती बरणीतला पडलेला वाटाणा करती. कुठं जायचं नाही बसायचं इथं गपचूप घरामध्ये. आई ऐका ना, असं नका ना करू. आम्हाला जाऊ. आई आम्ही किती छान प्लॅन केलाय आई. आम्ही मॉल मध्ये जाणार आहे. मी एक जीन्स घेणार आहे आणि 2 टॉप घेणार आहे आणि मग आम्ही बीचवर जाणार आहे. मी खाण्यात वन पीस घालणार आहे आणि अशी टन्नक करून जाणार आहे बीचवर. काय ग हाय ग तुमच्या मामांजी ना आता मीच फोन करते सांगते तुमच्या सुना किती बिघडल्या त्या. बिघडण्यासारखं आहे. आमच्या नवऱ्यांबरोबर चाललोय. हाऊस मौज करून देत नाही, नाही काय? करणार होय? मावशी कुरिअर होतं या पत्त्यावर. मावशी नाही पहिला ताई म्हण. बरं ताई हे हा, कुरिअर एवढं होतं. म्हणतं नाही का मी? ये. काय लिहिलं याच्यावर? हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू. तुझाच झँगो. का ग कोण आहे झँगो? कोण आहे? झँगो 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 कोण आहे? सांगा कोण आहे? त्याच्यावर लिहिलंय हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू तुझा झँगो. झँगो. अगं नाही मला नाही माहित कोण. काय हो आई? भजनी मंडळातला कोणी आहे का झँगो? हा माझं काय वय का असलं काय करायचं मला नाही माहित. हा आई प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ठीक आहे तुमच्या मनात नसेल हो, पण झँगोच्या मनात असेल तर तुमच्याबद्दल. कोण आहे झँगो? कोण आहे नाही झँगो? माहिती मला कोण झँगो. तुम्ही आमच्या सासूबाई आहेत आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बाई माणसानं कसं नाकाच्या सरळ रेषेत चालावं कसं हो आई आता आम्ही जगाला काय उत्तर देणार हो? अगं पण आमची वनू आमची सासू झँगोच्या प्रेमात पडली. काय बोलते आमच्या सासूचं झँगो सोबत झंगाट आहे. अगं नाही ग बाय आई वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल आई. नाही ग मला झँगो माहिती बाय. मी भजनाला जाते तर माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या विठ्ठल असतो ग. आणि जरा कुठं माझा विचार बदलला तर फक्त धनी येतात. विठ्ठल धनी त्याच्या पलीकडे मी कुणाचा विचार नाही केला ग. आम्हाला काय माहिती आम्ही कुठे येतोय तेव्हा भजनाला. नाही बघूया ना. अगं नाही माहिती ह्याच्यात बघूया काय. बघ काय हे बघ.
लोन एक वन पीस बया चिठ्ठी पण आहे. काय लिहिलंय वाच 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 मला तुला ह्याच्यात बघायचंय. कुणाला मला ह्याच्यात बघायचं असेल? बया कोणाला स्वतःचे डोळे फोडून घ्यायचे आई नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू आई झँगो 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 कोण आहे? कोण आहे झँगो सांगा पटकन एक्सक्यूज मी पटकन सांगा झँगो कोण आहे एक्सक्यूज मी येस प्लीज बोला ते मी बाजूच्या सोसायटीत राहतो ते खाली कुरिअरवाला भेटला तर त्याने चुकून आमचं पार्सल तुम्हाला दिलेलं आहे हे हे तुमचं आहे व्हय? हा. बाजूला बाजूला हो. म्हणजे झँगो नाही तसं माझं नाव जगदीश आहे पण माझी बायको लाडाने मला झँगो म्हणते हा म्हणजे झँगो हा तिचं पण नाव वनश्री आहे मी तिला लाडाने वनू म्हणतो बया, काय म्हणजे होतंय? वनूचा झँगो झँगोची वनू असं आहे सॉरी पण सॉरी आम्ही ते काय झालं तुमचं ते उघडून बघितलं पार्सल ते वन पीस बिन पीस अरे बाकी वन बापरे. पीस चांगलाय हरकत तुमची नाही बायको घालती का असलं? नाही, आता- चांगलं. चला येत या थँक्यू या का ग थोबाड तोंड्यांनो संशय घेतोय माझ्यावर. जँगो 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 नाही आता मी तुमच्या सासऱ्याला फोन करून सांगती तुमच्या सुना काय आहेत त्या फोन नाही आई फोन लवकर आई आण म्हटलं नाही ताण लय संशय घ्यायला पाहिजे तुम्हाला हाताशी आहे. लय आवाज वाढला तुझा लगेच नाही, नाही. तुला आता मी दाखवते वाटू शकतं फोन कर बाई म्हणून बाई माणूस तुझं काढते मी बाहेर काढ सासऱ्याला फोन कर. हॅलो मामांजी हॅलो हा बेटा कशी आहे बेटा तू मी बरी आहे मामांजी तुम्ही कसे अरे मी एकदम मजेत आहे आणि तो बरणीतनं पडलेला वाटा नकाचा आहे आज पण कळलं मामांची तर मी बरी आहे मामांजी एक तुम्हाला सांगायचं होतं अरे बेटा काय उगा मला फोन करून त्रास देती त्रास? इथं ऊस एवढा टररला आहे तो ट्रॅक्टर मध्ये भरून पाठवायचा आहे काय अरे पोरी होते बया, मामांजी. मध्ये भरा ना ओ, आता मामा. धरून काय उभे बया मामांजी काय म्हणतोय यंदाचा ऊस काय म्हणतोय अरलायच भारी आला एकदम हो. टररलेला आहे साखर कळतंय कळतंय आवाजात सगळ्या कारखान्यातनं मागणी आहे आपल्या ऊसाला हा चालेल बाकी एक मिनिट मामांजी जरा दम काढा आई बोलायचंय तुम्हाला हॅलो हॅलो धनी वनी बोलतेय हॅलो म्हाताराला ह्याकट आहे बोलणार नाही माशी घे बोल. हॅलो मामांजी हा बोल बेटा ना मामांजी ऐका ना मामांजी हा बोल ना बेटा एक तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे हा? जरा तुम्ही व्हिडिओ कॉल करता का अरे काय डोकं फिरलो काय चाललं पाहिजे ही डोकं ऐका ना मामांजी आज आहे ना प्रेमाचा दिवस आहे तर मग आम्हाला असं वाटत का बा आजच्या दिवशी तुम्ही तुमचं म्हणजे जे रूप आहे ते आईंना दाखव अरे कशाला डोक्याला टाप कर एकदा रेंज मध्ये हा, ठीक आहे, ठीक. जरा उलसक उसत न बाहेर या मामांजी हा ठीक आहे कर बेटा हा मी स्विच हे करते बरं का व्हिडिओ कॉल करताय तुम्ही व्हिडिओ कॉल करताय नमस्कार मामांजी पाय पडतो इथनं पाय पडतो अरे लय नटून कुठं निघाल्या तुम्ही मामांजी हा बेटा तुमची मुच कुठे गेली हा मुच मिशी कुठे अरे नाही ते काय झालं हे आमच्या साखर कारखान्यामध्ये सधन शेतकऱ्यांचं मिळून एक आम्ही नाटक करू राहिलो इड हा मग त्याच्यामध्ये मी मदनाचा रोल करीतोय ते मला ते लोकांनी सांगितलं म्हणले मदनाला मिशी नसती मग का ते उगा आपलं आता करायचं म्हणून काढली मलाच कसं तरी वाटून राहिलं ते. चाटून टाकली होय मिशी नाही पण लय handsome दिसते मामांजी तुम्ही. अरे काय मला सारखा पिळायला हातवर जाऊ मामा, एक मिनिट आई तुमची लय आतुरतेने वाट बघत यात आईकडे देते हा. एक मिनिट दिसते का बरं दिसतंय आई काय ते आई अहो बघा तरी डोळा भरून बघा मामांजींना
वय दिसत आहे ते पुन्हा वाढवा. ठेव फोन. अहो, बोला ना हो आजच्या दिवशी तरी प्रेमानं. फोन ठेव. नाही काय मजाच नाही याच्यात. ठेव फोन. अहो, थांबा 2 मिनिटं. अगं फोन ठेव. लय वर्षांनी बघितलं, 2 मिनिटं. ठेव फोन. अहो, ऐका ना, ठेवला फोन. डोंट माइंड बने, वी ऑल लव यू. ही ऑल्सो लव्स यू सो मच. बाकी परफॉर्मन्स जँगो 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 होता. खूप भारी परफॉर्मन्स. प्रसाद ना. छान. या लव्ह स्टोरीमध्ये झँगोची लव्ह स्टोरी जी होती बारीक ती फार गोड होती आणि श्याम्यानी बहार आणली आज. आणि वनिता शेवटचा जो पॅच आहे तो म्हणजे कुणीही कुणालाही दिलेला व्हॅलेंटाईन गिफ्ट इतकाच अमूल्य होता. लाजवाब एक्सप्रेशन्स होते, लाजवाब. म्हणजे ओ हो क्या बात आहे. म्हणजे त्या बाईची त्या तिच्या नवऱ्याबद्दलची तळमळ इतक्या दिवसानंतर पाहिल्यानंतरचं ते टचकन पाणी येणं, त्याच्यात ते प्रेम व्यक्त. लाजवाब वनिता, लाजवाब. पैसा वसूल एक्सप्रेशन होते, मजा आली. बाकी नेहमीप्रमाणे छान. सई. गोड परफॉर्मन्स होता. आजचा वाटाणा पण खूप आवडला. फार भारी केलंस चे तू. नमा खूपच सुंदर. नेहमीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये किती मुरल्यात हे आता नव्याने सांगायची गरज नाही. आणि शेवटचा सीन म्हणजे मलाही डोळ्यात माझ्या पाणी आलं. मी थांबू शकले नाही स्वतःला वने. फार सुंदर. जेव्हा तू फील करतेस ना तेव्हा पण आम्हाला घेऊन जातेस बरोबर. आणि आज तुमची जर्नी दाखवली अख्खी तू. फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. झकास परफॉर्मन्स. नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक वेगवेगळे गेटअप करणारा पण तोच अभिनय करणारा मान्यवर घेतो आणि मग लगेचच कार्यक्रम सुरू करतो. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पृथ्वीकर भटके. जोरदार पृथ्वी क भटके. पृथ्वी वर भटके कसं? तसं पण चालेल मग सर, तसं पण चालेल. हे पृथ्वी भटके तसं म्हणतायत तर आपण जोरदार टाळ्या नको वाजवूयात कारण त्या टाळ्या माझ्या कवितेसाठी तुम्ही राखून ठेवा. हा तर आजची माझी कविता आहे चला फिरूया. अरे वा. ऐका हा. चला फिरूया चला फिरूया चला फिरूया चला फिरूया फिरता फिरता मजा करूया. मज्जा केली मज्जा केली मजा केली मजा केली आता खाऊया पुरणपोळी. पुरणपोळीवर टाकूया तूप पुरणपोळीवर टाकूया तूप जादूला आवडतं धूप धूप. धुपातून येतो धूर धुपातून येतो धूर धुराने येतो खोकला घसा दुखला. आई ग मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या. चला फिरूया चला फिरूया 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 फिरूया. जबरदस्त. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर गुळण्यांचा रोमांस आला माहिती. मोरे गप्प बसा. खाली बसा तुम्ही प्लीज. का रोमांस, गुळण्यांचा रोमांस. काय शब्द आहे गुळण्यांचा रोमांस? आणि ह्या अशा येतात गुळण्यांचं काय हे? माझ्या येतो. अरे नाही ऐका काय यांचं नाव काय म्हणालात? मोरे मोरे. असं नसतं मोरे, असं नसतं. आणि मुळात ही कविता आहे का? ही कविता आहे का? हो सर काल रात्री मी खोकत खोकत केली. नका करू ना तुम्ही. काय होतंय खोकला तुम्हाला लागलाय पण रक्त कविता ओकतीये. नको. त्यामुळे अशा कविता नको. भविष्यात तुम्हाला कधी कविता सुचलीच हा. तर काय करा त्या कवितेचं आणि तुमच्या कॉमेडीचं एकदा भांडण लावा.
कन्फर्म दोघं मरतायत की नाही बघा. म्हणजे ते टाळी- नाही टाळ्यांसाठी ना काही हरकत नाही. आपण या विषयाकडे येणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्वाचा विषय, फार वेगळा विषय आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्वाचा, कारण आपण सहसा या विषयाकडे पाहत नाही. पण येस सर, येस सर. आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. विचारा ना, विचारा. केल्याने टनाटन बघतो विकास दनादन. आता विकासने काय बरं केलंय की दनादन बघतो विकास? काय केलं? हे काय लिहिलंय? Once more. केल्याने टनाटन बघतो बघतो विकास दनादन. हे असं लिहिलंय? हे असं लिहिलंय? सोपं आहे, फार सोपं आहे. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. असंच सर, असंच आहे सर. सर तुम्ही असं वाकून पाहिल्याने ते बदलणार नाही सर, ते तसंच. प्लीज बसा. बापरे, हे असं असं का करतात? यांना चष्मा आहे का? नाही, त्याला खाज आहे. म्हणजे या वसाड्याला ना पंच काढायची लय खाज आहे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देतो का तुम्ही? बोला. हरकत नाही. वा वा, मला आत्ताच मजा येते. माझ्या लक्षात आलेलं आहे ही चर्चा रंगणार आहे. रंगणार म्हणजे प्रत्येक वेळेला खूपच रंगत, मज्जा येईल अगदी तुम्हाला. खेळकर प्रेक्षक आहे आणि गमती जमती सुद्धा घडतायत. अगदीच ही चर्चा रंगायला हवी. पण विषय फार महत्वाचा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यटन हा विषय आहे आहे. आपल्या. सर विषय लक्षात घ्या. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. तर आता पर्यटन म्हणजे काय? हा. या चर्चेला सुरुवात करण्याआधी मला एक वाक्य तुम्हाला सांगायला आवडेल. का फिरायचं? आम्हाला काय माहिती? काय आहे? वाक्य आहे. वाक्य मला पूर्ण करू द्या, मी प्रश्न नाही केला. का फिरायचं? समजा निसर्गाला जर वाटलं असतं की माणसाने एकाच जागी राहावं, एकाच जागी थांबावं, तर त्याने माणसाला पाय नाही मुळं दिली असती. मला दिलेली आहेत मुलं. मला 4 मुलं दिलेली आहेत भसरे. मुलं नाही, मुळं, रूट्स. पर्यटन हा आजचा आपला विषय आहे. आता पर्यटन म्हणजे काय? तर पर्यटन म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर टुरिझम. आणि बंगालीमध्ये तुम्ही बंगाली आहात का? नाही, बंगाली नाही मी. मग कशाला? नाही, आपलं सहज आपलं विचारलं, उत्सुकता म्हणून विचारू, बाकी काय. नको ना, विनाकारण मध्ये नका बोलू. तर पर्यटन म्हणजे काय? आपण राहतो त्या ठिकाणाहून कुठेतरी दूर राहायला जाणं म्हणजे पर्यटन. बरोबर की नाही? असं पर्यटन म्हणजे अशी गोष्ट जिथे आपण गेल्यानंतर, तिथे आपण राहिल्यानंतर, तिथे निरीक्षणातनं आपल्याला एक आनंद मिळतो, अशी गोष्ट म्हणजे पर्यटन. आता तुमच्यापैकी कितीतरी जणांनी पर्यटन हे केलंच असेल, हो की नाही? सर, ओ, मी रोज पर्यटन करतो. अरे वा, कसं काय? मी नाईट डायव्हर आहे ना. हा, पॉम पॉम. तसं नाही असंच आहे, पॉम पॉम. ते नाही ते तसंच असेल. मी तसं नाही म्हणत आहे. म्हणजे हो, येस, ड्रायव्हिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पर्यटन या ह्याच्यातला, म्हणजे त्या माध्यमांपैकी. पण ते पर्यटन नाही आहे. पर्यटन म्हणजे मी तेच म्हणतो ना की आपण जिथे आहोत तिथून कुठेतरी दुसरीकडे जायचं वास्तव्याला काही दिवसांसाठी. म्हणजे आपण त्याच्यातनंच आपण आपली ती काय म्हणतो निरीक्षण क्षमता वाढते, त्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो. असं आपण जात असतो ना. असं मी जातो. येस, तुम्ही येस. मी कोरेगावला जातो जिबडं घेऊन. माझी कशी फॅक्टरी आहे ना तिथं, मला स्वतः निरीक्षण ठेवायला लागतंय. निरीक्षण ठेवलं की मग आनंदच मिळतो मला. हा, तसा मी पण चिपळून जातो ना मार्केटमध्ये लॉटरी काढायला. मी निरीक्षण ठेवतो, ही काढू का ती काढू, मला काय करावंच लागतं. मी अंगुलीला जातो. अंगुली हे कुठलं गाव आहे? नाही गावी कुठलं नाही. अंगुली ती बाथरूम मध्ये करतात ते अंगुली. अरे तुम्हाला कळत, अंगुलीला जाऊन म्हणजे पर्यटनाला जाणं आहे का? अंगुलीला काय तुम्ही निरीक्षण करता का? नाही तिकडे मी निरीक्षण करत. म्हणजे आता सगळं साबण बिबण लावलं का नाही, मग असे डोळे माझे बंद असतात. मग उठताना मी तो नल बघतो आधी की कुठं आहे बाबा, म्हणजे लागलं नाही पाहिजे. उंची माझी बारीक असलं म्हणून मला तो त्रास होतो. म्हणजे तो नंतर तो वरती असतो बघा झारा, तिकडनं असं पाणी पडतं, तो
तो झारा तिकडनं पाणी पडतो ना तो मी आधी पहिला कन्फर्म करून निरीक्षण करतं की यो इकडं आहे का तिकडं आहे. काय होतं मी सगळ्या अंगाला साबण लावतो डोल्याला पण साबण लावतो न मग डोला असं उघडायचा प्रयत्न केला तर मग माझे डोले चुरू चुरू होतात मला त्रास होतो म्हणून मी आधी बघतो ना काय होतं इकडे झारा ना मग तिकडे काय फायदा त्याच्यामुळे मी असं निरीक्षण करतो मला जाम बरं वाटतं मी एकदम जाम आनंद घेतो मग त्याच्यातनं. बावळट पण आहे हा ह्याच्यात मी आंघोळीला गेलो म्हणजे असं कुणी जातं का चलो यार पर्यटन करते 4-5 दिवस आंघोळ करू असं नसतं. वेगळं म्हणतोय मी बसा बसा प्लीज बसा वेगळं माझं म्हणणं वेगळं आहे. पर्यटन म्हणजे काय ते पहिलं लक्षात घ्या. हे बंद कर जरा 2 मिनिटं. पर्यटन म्हणजे काय ते तुम्ही लक्षात घ्या. पर्यटन म्हणजे काय तर आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे 4-5 दिवस राहायला जाणं असं कुणी केलंय का? मी गेलोय बाबा. हा हे बघा हा मला जाम फटके पडले माहिती आहे. फटके पडले असं काय पर्यटन केलं होतं तुम्ही? मी मेवणीच्या घरी गेलो होतो 4-5 दिवस. तो वासाडा तिचा नवरा आहे ना 3ऱ्या दिवशी घरी आला मला लय मारला माहिती आहे. कानाला खडा लावला. तिथून ना ठरवली नाही हिथनं तिथनं ना कुठे पर्यटनच्या भानगडीत पडायचं नाही. हा तिला मी म्हटलं तुला जर यायचं तर माझ्याकडे पर्यटनला ये मी काय यायचं नाही यायचं म्हणली. मोरे दिस इज बॅड. नाही ते जुनं झालं आताच ना माहित आहे. आणि कसं आहे तुमची आणि माझी नजर झाल्यापासून मी तुमच्या गल्लीत येतो की नाही पर्यटन करायला. मोरे गप्पा बसा ते सगळ्यांसमोर काय बोलताय. अरे काय मूर्ख आहात का? पर्यटन नाही फ्लर्टिंग म्हणतात याला. पर्यटन आणि फ्लर्टिंग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. काय बोलताय तुम्ही? असं नाहीये हे पर्यटन. अरे बेसिक कॉन्सेप्ट आहे. पर्यटन म्हणजे सहलीला जाणे. ओ फिक्टिशियस मारेन गप्पा प्लीज प्लीज असं करू नका. म्हणजे हे असं असं हातवारे करून तुम्हाला खूप कळलंय असं आविर्भाव नका आणू. हा चेहरा डोळे नीट करा प्लीज प्लीज. सहलीला जाणे याच्याबद्दल पर्यटन ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी जे सांगतोय ते फार वेगळं आहे. आपल्याला पर्यटनातनं आपण जेव्हा फिरायला जातो त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते. कसली संधी मिळते तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची खाद्य संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तिकडच्या भाषा जाणून घेण्याची संधी मिळते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मज्जा करण्याची संधी मिळते. मग मला सुद्धा ना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ना माझ्याकडे जाम इंटरेस्ट आहे का नाही. जाम इंटरेस्ट आहे मला. म्हणजे पण कसं आहे त्यात छोट्या केसांची बॉपकट असणारी बाई जर पर्यटनला यायला इंटरेस्टेड असेल ना तर आपण पर्यटन जायला तयार. मोरे गप्पा बसा इथे सगळ्यांसमोर काय बोलताय. मग काय तुम्ही संपल्या लगेच निघून जाता. थोडा थांबा. झालेलं आहे तुमचं हे बालवाडी लेवलची दुनियादारी करून झालेली आहे तुमची. काय बोलताय तुम्ही? कशा पर्यटनाबद्दल बोलतोय मी. पर्यटन हे असलं काहीतरी नाही तुम्ही जे म्हणताय ते. आपला आजचा विषय काय हे माहितीये का तुम्हाला? येस प्लीज. आपला जो आजचा विषय ना त्याच्याबद्दल मला थोडासा एक प्रश्न विचारा ना. करलाय. हा केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. हे काय लिहिलंय? केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. हे असं नाही लिहिलंय. हे लिहिलंय केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. अरे मग तसं बोलता तसं लिहा ना माझा गोंधळ होतो ना. हे तेच आहे. नीट वाचा नीट हळूहळू वाचा. हे असं लिहिलंय का चुकीचं? मला तुम्ही वाचून दाखवा. हे मला वाचता नाही येत. मी खुणा ओळखतो. पुढे शाळा आहे वळणाचा रस्ता. तू गप्प बस. ए मित्रा मला नापसंत आहेस तू. गप्प बस मित्रा. मी शपथ सांगतो परत तू गाडीचा विषय काढला मी तुझी गाडी टो करेन. यांना सांगा प्लीज. यांना प्लीज सांगा. सर त्यांना माहिती नाही आमच्याकडे सर असेच प्रेक्षक येतात ज्यांना माहिती नसतं ते विचारतात असे प्रश्न. सर वाटण्यातनं बाहेर आलेली आळी बावळट प्रश्न पण बंद कर. बरं का चिडायला लागतो उगाच. हे ना महत्वाचा विषय पर्यटन. पर्यटनाबद्दल सांगत होतो. पर्यटनाची मुख्यत्वे 2 प्रकार असतात. एक असतं आंतरदेशीय पर्यटन आणि एक असतं आंतरराष्ट्रीय पर्यटन. हे महत्वाचं आहे. मला सांगा हे लहानपणापासून आपल्याला असं वाटत असतं की आपण बाबा बाबा कुठेतरी फिरायला जायला हवं. हो की नाही? नाही.
आपल्याला होतं ना आत्म की ए ए ए पिकनिक पिकनिक हो की नाही? नाही हे होतं ना आपल्याला की हे बाबा ए आ असं होतं ना ए, आत्मिक समाधान मिळणार मी तिकडे गेल्यावर, मज्जा करणार मी, मला घेऊन चला ना. मला झालं होतं असं. हे झालं होतं. आहे 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 मला झालं होतं. हा, yes. म्हणजे मला लहानपणीपासून असं होतंय, म्हणजे कवा का होते मला. Yes. मला असं वाटतं की बाबा आपण गोव्याला जावं. गोवा गुड. गोव्याला जावं. गोवा लय भारी, म्हणजे गेलं नाही असं. सकाळ सकाळचं मस्तपैकी एक बियर घ्यायची, थंडी करायची चिल्ड मध्ये, आणि स्विमिंग पूल मध्ये निवांत पाणी पडून राहायचं असं. Yeah, okay. हा. Yeah, fine. मग लगेच दुपारी होती. हा. दुपारी झाली की नाही की मग वडका घ्यायचा, नारळ पाण्यात टाकायचा, नारळ पाणी असं सिप 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 हा आपलं वर बघत बघत पितवी गडी. ती झालं की मग काय थोड्या वेळात लगेच संध्याकाळ होती. संध्याकाळ झालं की मग कपडे बिपडे घालायची, एकदम चिकन बिकन बनायचं, डायरेक्ट पबला. पबला गेलं की नाही दनादन शॉट मारायचे की गडी नाचाय तयार. हे नाचतोय गडी रातभर. हे नाचायचं, नाचत नाचत होती पाठ झाली की मग होती सकाळ झाल्यावर मग काय उताराला मग कच्चिरम, गडी पुन्हा तयार. लगेच बियर घ्यायची की लगेच थंडी गाराचं मस्त स्विमिंग पूल मध्ये पडून राहायचं. गोवा म्हणजे त्याच्या आईचं पर्यटनच एकदम. लय भारी. बेवड्या अरे मरशील ना, मरशील. दारू कशाला प्यायची रे? दारू पिऊन लिव्हर खराब होईल, लिव्हर फुटेल, लिव्हर फुटून मरशील. बावळट, दारू आरोग्यास हानिकारक आहे, लक्षात घे. गोव्यात जाऊन कशाला मरायला दारू प्यायची तुला? गोव्याला का जातो माणूस? गोव्यात काय आहे याचा विचार करा ना. गोव्यात काय आहे तर गोव्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोव्यात बीचेस आहेत, मंदिरं आहेत, चर्चेस आहेत. गोव्यात संस्कृती आहे ना, एक वेगळी भाषा संस्कृती आहे, एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. नाही, मी सध्या पेय संस्कृतीवर अभ्यास करतोय ना. पेयांचा अभ्यास झाला की मग एक टप्पा आहे, मग खाद्य संस्कृती, मग वेगवेगळ्या संस्कृतींवर माझं होणार आहे पुढं. तू नको ना मला, मी सांगतोय तू शांत बस. तू नको ना मला डिवसू, जरा शांत बस ना मित्रा. अरे ते आहेत. महत्वाचं सांगतोय मी. खरंच या संस्कृती महत्वाच्या आहेत. आता जसं गोव्याला एक काहीतरी महत्व आहे, तसं आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणाला काहीतरी महत्व आहे. आता तुम्ही जर केरळला तिथे गेल्यानंतर तिकडचं ऑथेंटिक फूड खावं, ते वेगळं असतं. ते आपल्याकडे मिळत नाही. ते त्यांच्या वेगळ्या मसाल्यांनी ते तयार करतात. आपण इडली, वडे, रस्सम, अप्पम, पुट्टू वेगवेगळे पदार्थ आहेत तिथे, ते खा ना. हे केरळचे केळा वेफर जगप्रसिद्ध आहेत. काही सांगता होय का? पण समजा मी माझ्याकडची केली नेली तर मला वेपर बनवून देतील काय? का मरायला तुम्हाला हे करायचंय? हा, तिकडे कशाला तुम्ही स्वतःची केळी न्याल? मुळात केळी तिथेच तयार होतात. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी आधी ना लक्षात घ्या की जगात असं काहीच नाही जे भारतात नाही. मग कशाला जायचं तिकडे? अरे जाण्यात अर्थ नाही ना. नाही म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट भारतात आहे. इनफॅक्ट जगात जे नाहीये ते सुद्धा भारतात आहे. लक्षात घ्या. भारत म्हणजे तो तुम्ही जर नीट अभ्यास केलात, भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेकडे असा बर्फाच्छादित हिमाचल प्रदेश आहे, पूर्वेला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर अशी दुर्मिळ संस्कृती आणि खाद्य संस्कृती असलेली राज्य आहेत. खाली हजारो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. नाही कोण बोलले समुद्र किनारा आहे? खाली समुद्र किनारा नाही, खाली पानपुट्टी आहे. खाली गेलो का मी जेवल्यानंतर खाली की तिकडे पानपुट्टीच आहे. अरे ती पानपट्टी, आणि ती खाली म्हणजे बिल्डिंगच्या खाली. मी खाली म्हणजे दक्षिणेला म्हणतोय. तिकडे खाली हे आहे समुद्र. खाली बस ना माणसा, खाली बस ना. नको ना मध्ये मध्ये बोलूस तू, जरा शांत राहा. महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पर्यटनाबद्दल बोलतोय आपण. आता पर्यटन करायचं म्हणजे काय करायचं ते आधी लक्षात घ्या. पर्यटनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते जी आपल्याकडून राहून जाते. काय, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, कधी कधी आपण परदेशात जातो आणि तिथल्या जागा, तिथले रस्ते आपल्याला माहीत नसतात. अशा वेळेस आपण सोबत काय ठेवायचं तर नकाशा असेल तर आणि तरच फिरायचं. पण आपली ओळख न पालक नताशा येईल माझ्या बरोबर? नकाशा नाही रे, नकाशा. मॅप. खाली बस मूर्खा. जाऊ दे सर, ते हे मान्यवर प्रेक्षक आहेत. हे मान्यवर प्रेक्षक नाहीच आहेत, हे तुमच्या मान्यवर प्रेक्षक झालेले आहेत. नाही तर बावळट आहेत हे. हे करतोय मला, याला सांगा मूर्खा. बसा सर. मॅप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नकाशा अत्यंत महत्वाचा, तो असायला हवा.
तर नकाशावरनं आणि त्या परदेशातल्या गोष्टींवरनं मला आठवलं की परदेश वगैरे, तर कोणाकोणाला परदेशात जाण्यात इंटरेस्ट आहे? हां, उत्तम, छान. पासपोर्ट कोणाकोणाकडे ते पण सांगा. अरे पासपोर्ट नाही तर परदेशात कसे जाल तुम्ही? काय मूर्ख ऑडियन्स आणलाय आज तुम्ही, मला कळत नाही. हरकत नाही, पासपोर्ट नाहीये तरीही 2 देश असे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. लक्षात घ्या, बाहेर कुठे फिरायचं असेल तर पासपोर्ट लागतो, पण जगाच्या पाठीवर 2 असे देश आहेत जिथे पासपोर्टची गरज नाही लागत, ते म्हणजे भूतान आणि नेपाळ. अरे वा. या 2 देशात तुम्ही आधार कार्डवर सुद्धा जाऊ शकता, हे लक्षात घ्या. होय. ए काय चड्डा विकायला आलोय? चड्डा विकायला आलोय? मग हे म्हणजे काय? बोलावलं आपलं. बोला, नीट बोल, चल. ऐका की. होय. विचार मी काय म्हणतोय, ते भूतानला गेल्यावर मग तिथनं गोव्याला कसं जायचं? अरे बोलायला कसं तुला बोलायला जायचंय? गोव्याला जायला म्हणजे काय सनकन मारीन, गप्प बस एकदम. सर तुम्ही हाणामारी करू नका सर, मान्यवर प्रेक्षक आहेत ते आमचे. तुझ्यावर तर टप्पा टप्पा खेळीन, गप्प बस. बस तिकडे. सांगितलं गप्प बस रे, गप्प बस, गप्प बस. अभ्यास आहे माझा. भूतानवर अभ्यास मारायला कोणी विचारणार नाही मला प्रश्न. बाजूला हो. दादा तुम्ही विचारा, तुम्ही मगातपासून शांत आहात, तुम्ही विचारा. विचारा. पर्यटन 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 विकसन पर्यटन. तुझ्या बापाला विचार ना. विचार ना, वडिलांना विचार, काय याचं उत्तर काय विचार. पर्यटन विकसन काय प्रश्न आहे का? हा प्रश्न आहे का? पद्धत आहे सर माझी. मी तुम्हाला नीट मगातपासून शांत होतात म्हणून विचारलं की नाही? मग प्रश्न नाही विचारू शकत तुम्ही नीट? सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. विचारा, जेन्युइन असेल तर. विचारा तुम्ही घाबरून. सर तुम्ही बसा ना. ते घाबरून. हे हां, चिडचिड करायला होता. सर मी एक कुत्रा पाळलाय, हा. तर त्याला घेऊन मी परदेशात फिरायला जाऊ शकतो का सर? हां. गुड. हे बघा, हे करा ना आधी. लॉजिकल प्रश्न विचारा. किती चांगला प्रश्न आहे हा. हे असे प्रश्न कुठेतरी विचारा. हो हो बरं. चांगलं आहे. उत्तर द्या. ऑफकोर्स देणार. तुमचं तुमच्या कुत्र्यावर प्रेम आहे का फार? नाही हो, लय त्रास देतो तो. त्याला पोत्यात घुसवून एकदा परदेशात सोडून येतो, इथे जवळपास सोडला तर परत घरी येतो तो. काय सांगतो? मग घरी येतो. नाहीतर काय. माझ्याकडे पण ना एक शेजाऱ्याचा कोंबडा आहे ना, तुला डायरेक्ट येतो घरात. मला लय कंटाळा आलाय. मी पण येतो परदेशात एकत्र सोडायला. सोडू आपण. मला माझ्या काय आपण- बायको, तुम्हाला सांगतो, बायकोला सोडलं माहेराला, परत येते या. तिला तिकडून सोडून येणारच नाही परत. माझा टेम्पो आहे, माझ्या बरोबर चला. ए, हा, चला, इथे टेम्पो चला, लावा. काढा मग. चला, माझ्या बायकोला सोडून यायचंय. मला कुत्रा बघायचंय. कुत्रा आहे, नाही, बायको, नाही, कुत्रा आहे. नाही, बायकोला नाही, सोडा, परदेशात मग माघारी यायचं. मला आलं त्रास लक्षात. झाला. काय नाही, काढू? लय त्रास झाला. अरे परदेशात जाण्यासाठी काही गोष्टी सर सर मला आजच्या विषयात एक प्रश्न विचारायचा आहे. येस सर, विचारा. विषयाला धरून प्रश्न असेल तर विचारा प्लीज. कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन? हे काय लिहिलंय? कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन? तुझ्या कमरेला नाडी बांधून गचकन भावऱ्यासारखा फिरवीन, कळला का रे डुकरा? वा 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 वा, 25चं शिखरण मस्त जमून आलं होतं. एकदम टनाटन असा परफॉर्मन्स. उत्सुकता म्हणून कमेंट जाणून घेऊया. प्रसादा. जबरदस्त. मजा आली ॲज युजल. माझी भन्नाट आवडती सिरीज आहे ही, आणि दिवसेंदिवस मला ती खूपच आवडायला लागली. पण मी या सिरीजकडे तज्ज्ञांचा सल्ला यापेक्षा निर्बुद्धांचा कल्ला म्हणून जास्त बघतो. ओ हो हो हो. म्हणजे असे निवडलेत नाही की क्या बात आहे, वा वा वा. म्हणजे पण मला गंमत अशी वाटते की जितके जास्त निर्बुद्ध तुम्ही दाखवता ते कॅरेक्टर, तितका बुद्धिमान तो ॲक्टर आहे हे लक्षात येतं. त्यामुळे जास्त मजा येते. सुपर. सई. मला असं वाटतं की ही कॅरेक्टर्स घेऊन ज्ञानप्रबोधन करणं इज समथिंग, आणि याच्यातून पुन्हा एकदा तुम्ही एन्जॉयमेंट या शब्दाला ताऊन सुलाखून साफ केलं, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आपल्या देशाबद्दल, आपल्या देशामध्ये काय काय छान आहे ह्याची पुन्हा एकदा जनतेला जाणीव करून दिली, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. कुडोज टू द सब्जेक्ट. फार मजा आली. पम्या, युअर ऑन फायर. मला हे कॅरेक्टर खूप आवडतं. फारच मस्त. सगळे अरुण दादा फार भारी. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तुम्हाला 2 अक्षरच जरी दिली त्यातनंही तुम्ही पंच काढाल, अशी एवढी तुमची कपॅसिटी आहे. फार मजा येते. पीपी मस्त, रसा मस्त, फारच भारी. कविता तर तुझी कविताची डिलिव्हरी फारच अशक्य असते. मजा आली.
मंडळी ही हास्य भरारी अशीच होत राहील, पण आज इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. पण चिंता नसावी, भेटणार आहोत उद्याच रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.